हिजाबच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या चर्चेवर भाजप खासदार अनिल बोंडे यांनी ओवैसींवर टीका करत आपली भूमिका मांडली. असुद्दीन ओवैसी चेकाळलेला आहे. खरं तर इराण जिथे कट्टर मुस्लिम होते त्या देशात लाखो करोडो महिला एकत्र येऊन हिजाब उतरवत आहे. मुस्लिम महिलांच्या स्वातंत्र्याच्या प्रश्नावर अनिल बोंडे यांनी भाष्य करत ओवैसींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्या हिजाबची होळी करतात आहे, बुरखा उतरवत आहे. मुस्लिम महिलांना जाऊन विचारलं तर त्यांना कुठे पाहिजे हिजाब, कोणाला पाहिजे पारतंत्र्य. आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अनिल बोंडे यांनी आरोप केला. परंतु एक अर्ध सत्य आहे जे असुद्दीन ओवैसी बोलले की भारतामध्ये लोकसंख्येचं प्रमाण असंतुलित होते, मुस्लिमांची संख्या वाढते. देशातील सामाजिक आणि लोकसंख्येच्या मुद्द्यावर अनिल बोंडे यांनी गंभीर चिंता व्यक्त करत थेट भाष्य केलं. आणि म्हणूनच आम्ही सर्व हिंदूंना सांगतो की एकजूट व्हा. एकजूट झाले तरच हिंदू राज्य करू शकतील या देशावर. समाजाच्या सुरक्षिततेचा प्रश्न देखील अनिल बोंडे यांनी उपस्थित केला. त्यांच्या हातात सत्ता राहील. अमरावतीमध्ये असुद्दीन ओवैसी आले तर त्यांनी सांगितलं की यावेळेला सर्व पक्षांची मजबुरी राहील, MIM सुद्धा त्यामध्ये राहील आणि अमरावतीचा महापौर मुस्लिम होईल. एक रहोगे तो सेफ रहोगे या भूमिकेचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केलाय. आणि त्यांनी तेव्हाही म्हटलं होतं इंशाअल्लाह MLA भी मुस्लिम होगा और MP भी मुस्लिम होगा. आणि म्हणून मुस्लिमाच्या एकजुटीचं काम तो करतोय. परंतु हिंदू विखुरल्या गेला तर मात्र सत्ता त्यांच्या हातातून निघून जाईल. आणि म्हणून एक रहोगे तो सेफ रहोगे.